राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अस्थिकलशाचे अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस परिवार, सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते तसेच समस्त नागरिकांना दर्शन करता यावे म्हणून दादांचा अस्थिकलश आमदार सुलभा खोडके यांच्या जनसंपर्क कार्यालयात आणण्यात आला होता। आज मंगळवारी 3 फेब्रुवारी रोजी पहाटे 6:45 वाजता गुरुकुंज मोझरी येथील पवित्र कुंडात गुरुदेव मंडळाच्या परंपरेनुसार दादांच्या अस्थीचे विसर्जन करण्यात आले। यावेळी महासमाधी दर्शन, सामुदायिक प्रार्थना, ध्यान साधना व मौन श्रद्धांजली देण्यात आली व त्यानंतर राष्ट्रसंतांच्या कर्मभूमीत महाराष्ट्राचे लोकनेता दिवंगत अजितदादा कायमचे विसावले। 28 जानेवारी रोजी विमान अपघातात अजित पवार यांचे दुःखद निधन झाले होते। त्यानंतर अजित पवार यांचा अस्थिकलश राज्यभरात नेण्यात आला। इसके बाद अस्थि विसर्जन का शुरू है। भारत माता की अपना अस्थि का कार्यक्रम समाप्त करने की उपस्थित माता बहनों, कैलाशवासी स्वर्गीय अजितदादा पवार, सन्माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, इनकी अस्थि सन्माननीय आमदार श्री संजय जी खोडके और सब उनका परिवार, इनके अस्थि विसर्जन होने जाने वाले हैं। मैं उनको ते पुण्यवान जीव होते, चालू जन्मातील त्यांचं कार्य चांगलं होतं, चिंतन चांगलं होतं आयुष्यामध्ये आणि म्हणूनच आपल्याला या ठिकाणी येण्याची प्रेरणा झालेली आहे। हे पुण्यवान यासाठी आहे की इथे अस्थि विसर्जित केल्यानंतर हे जीव आता संतांच्या सहवासामध्ये या ठिकाणी अस्थि रूपाने ते गेलेले आहेत। कारण इथे राससंतांच्या अस्थी आहेत, गाडगे महाराजांच्या अस्थी, सत्यदेव बाबा, स्वामी श्री सीताराम दासजी महाराज, लहानूजी महाराज, पुंडलिक महाराज, संत दामोदर महाराज। जय जय गुरु महाराज, जय जय गुरु महाराज।